नामाचा जप करीत मृत्यू पावला. नामोच्चारण स्नानामध्ये 5व्या प्रश्नाचं उत्तरात लिहिलेच आहे. 7. मणिद समासयुक्त पद आहे, याचा भावार्थ लक्षात घ्यावा. हवेच्या झुळकीने विझून जाणारा हा साधा तेलबत्तीचा दिवा नाही. नामरूप दिवा हाच नित्य प्रकाशमय प्राणीरूप दीपक आहे. हा वाऱ्याने विझणारा नाही आणि त्याला पंखी विझू शकणार नाही, पतंगी विझू शकणार नाही. थोडक्यात सांगायचं तर दिवा अखंड प्रकाशमय असतो. आपण पृच्छा केली की आहे की मला मनशांती कशी राहील. त्याचं थोडके उत्तर असे की कामरहित झाल्यावरच मन शांत राहू शकते, अन्यथा नाही. केवळ देवावर भरोसा ठेवूनच मनुष्य सहजपणे कामरहित नित्य जीवन प्राप्त करू शकतो. ज्ञानमार्गाच्या योगाने आणि योगमार्गाच्या अभ्यास व वैराग्याचे कामरहित जीवन प्राप्त होऊ शकते. आता या खुल्यात हे इतके सोपे नाही. मी माझ्या बुद्धीनुसार आपल्या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक उत्तरे देवाला ठाऊक. 38. सादर प्रेमपूर्वक प्रणाम. कल्याणमध्ये माझा लेख पाहून आपणास समाधान वाटले. हे आपले प्रेम आहे, यात माझा यालाही देवाची कृपाच समजावी. समजा जर यश मिळाले असेल तर कदाचित आपली आसक्ती आणि लोभ वेगवेगळे झाला असता आणि आपण ईश्वराकडे वळला नसता. काम करण्याला धर्मपालन करीत आपला उदरनिर्वाह करणे फार काही कठीण नाही. शरीरासाठी खर्च तरी काय किती लागतो. आई वडील नाहीत, भावंडे आपापली कामं चालतात, आपण लग्नही केलं नाही, मग एकट्याच्या शरीरनिर्वाह कठीण का व्हावा, मी नाही समजलो. जर दुकानात नुकसान होत आहे तर ते का होत आहे, कारण शोधून धीराने दूर करावे. चिंता करून काय होणार. चिंता करून पैसा थोडंच मिळतो, म्हणून आपण धैर्याने सत्य आणि धर्माचे मार्ग चालवे आणि संपत्तीचा गौण मन स्वतःच्या देवाचा विश्वास नोकरी समजून दुकानाचे काम पहा. घर सोडून जाण्याचा काही फायदा नाही. एकदा धार्मिक संस्थेचे काम सेवाभावाने करा. मोबदल्यात फक्त जेवण खाण कपडा लागता एवढीच अपेक्षा बाळगली तर ते कामं सहज मिळेल. म्हणून शरीरनिर्वाहाच्या काळजी निराश व्हायचे कारण नाही. अभावग्रस्त परिस्थिती ही पूर्वकृत कर्माचे फळ असले तरी बुद्धिमान, प्रामाणिक आणि परिश्रम माणसाला आपले पालनपोषण करणे इतके कठीण नाही. जग कसे जरी असले तरी सरळ मार्गाने जाणाऱ्या माणसाला कोणीही अडथळा आणू शकत नाही. प्रकृतीचा तसा नियमच आहे. त्याला सुरुवातीस जरूर अडचणी तोंड द्यावे लागते, पण जर तो आपल्या मार्गावर दृढ राहिला तर परिणामातील यश हे निश्चित. निराश मात्र होता कामा नये. लाभ आणि मोहामुळे अशांतीचा जन्म होतो, सदाचार आणि प्रामाणिकपणे नाही. सदाचार आणि प्रामाणिक माणसाला आजकालच्या जगात भले कोणी मूर्ख किंवा बेअक्कल म्हणतो, पण वास्तविकतेत ते बुद्धिमान आहे आणि त्याला नाव ठेवणारेच मूर्ख. जर मनुष्य आपापसाच्या आयुष्य आरामाच्या जाळ्यात सापडला नाही तर त्याला मार्गच्युत व्हायला लागतो. लोभ आणि मोहापासून दूर राहिला तर निर्वाह मोठ्या मजेत करू शकाल. जगात असेही व्यवसायी आहेत जे अप्रामाणिकपणा, कपट, फसवफसी, विश्वासघात त्यांच्या वाटलेलाही जात नाही. करचोरी करीत नाही आणि चांगल्या वस्तू निष्ठुरपणे भेसळ पण करीत नाहीत. आपण काय करत आहात का कुठे थांबा. त्यांचा व्यापार छान चालला आहे. ते आपल्या कुटुंबाचा आणि चोखरचाकरचा खर्चही मजेत चालवतात. दुसरीकडे असेही दिसून येते की खूप व्यापारी अप्रामाणिकपणा, फसवणूक आणि लबाडी करून देखील तोट्यात जात आहेत. यावरून हे सिद्ध होते की पैसा मिळण्या न मिळण्याचा संबंध फसवाफसवी आणि खोटडेपणा करणे हे न करणे त्याचे नसून तो फक्त प्रारब्धाचा खेळ आहे. डोक्यात टोपली घेऊन किंवा हातगाडीवर वस्तू विकणे वाईट नाही. जर त्या निर्वाह चालत असेल तर त्याला काय हरकत आहे. आपण 30 वर्ष देवावर आणि धर्मावर श्रद्धा ठेवली, हे छानच केलं, त्याने आपला फायदा झाला. आपण मान किंवा न माना यात आपले अजिबात नुकसान झाले नाही. आपण दुःख वेगात कधी देवालाच वाईट साईड बोलता, त्यात गैर आहे असे काहीच नाही. तो मोठा क्षमाशील आहे, अशा गोष्टींना नाराज होत नाही. फार तर आपल्या पोरकटपणाचा फसत असेल. परमेश्वर कृपेने आपणच कितीतरी दुःखदायक आणि पतनकारक दुर्गुणापासून वाचवले आहे. हे काय कमी भोगणे भाग्याची गोष्ट आहे. स्त्रियांनी आपण मातृत्व मानतात, ही चांगली गोष्ट आहे, पण या गुणांचा कधी गर्व करू नका. यातही देवाचा पूजा समजा. माझा आपला असा सल्ला आहे की आपण देवावर भरोसा ठेवून निश्चित निर्भय व्हावे. धन आणि ऐहिक वस्तूंना क्षणभंगू समजून त्यांना गुण मानावे. निर्लोभ आणि निर्मोह व्हावे. प्रत्येक काम देवाचे आहे असे समजून त्याच्याच प्रेरणेने त्याला संतुष्ट करण्याचे संतुष्टी करीत राहावे आणि सगळ्यांचा परिणाम कसाही
झाला तरी त्यात आनंद